नमस्कार मित्रांनो, चॅट विथ प्रतीकच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध समीक्षक, सूत्रसंचालक आणि लेखक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्ट वाचक म्हणून ज्यांना आपण आज ओळखतो आहे, असे विवेक उगलमुगले सर आज आपल्यासोबत आहेत. सरांचा एकूणच साहित्यातला प्रवास आपण या प्रवासात जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया सरांचे चॅट विथ प्रतीक या शोमध्ये. सर, आपले स्वागत आहे. नमस्कार प्रतीक. सर, आपला नुकताच ओनली फॉर चिल्ड्रन्स हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? ओनली फॉर चिल्ड्रन हा एक बालकविता संग्रह आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं 11वं पुस्तक आहे. लहान मुलांवर विशेष प्रेम आणि त्याबद्दल आपण काहीतरी लिहावं असं मला सातत्याने वाटतं. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे ओनली फॉर चिल्ड्रन असं मला सांगता येईल. तुमचं विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे, जसे सूत्रसंचालन आहे, तुम्ही समीक्षा छान करता, प्रस्तावना छान लिहितात. तर तुमची जी लिखाणाची सुरुवात आहे ती प्रथम सुरुवात कुठून झाली? लिखाणाची सुरुवात म्हणण्यापेक्षा वाचनाची सुरुवात झाली असं मला सांगायला जास्त आवडेल. मी मुळात वाचक आहे असं मला स्वतःला वाटतं. खूप विविध प्रकारचं साहित्य आणि अभिजात साहित्य मराठीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. ते वाचायला संपूर्ण आयुष्य कमी पडेल असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून मी पहिल्यांदा वाचक आहे, नंतर मी कवी किंवा सूत्रसंचालक आपण ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याबद्दल सांगता येईल. मी अगोदर म्हणजे लहानपणापासून वाचतो आहे आणि बालसाहित्यापासून तर आत्ताचं जे वैचारिक साहित्य आहे हा सगळा जो प्रवास पाहिला तर मला वाटतं की मला जर विचारलं की तू लेखक, कवी, बालसाहित्यिक, समीक्षक, सूत्रसंचालक यापेक्षा मी मुळात वाचक आहे असं मला परिचय करून द्यायला फार आवडेल आणि माझ्या तो आनंदाचा किंवा अभिमानाचा असा विषय आहे असं मला स्वतःला वाटतं. सर, आपले विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे, परंतु मला हे जाणून घ्यायचे आहे की आपली लेखनाची खरी सुरुवात ही कुठून झाली? लेखनाच्या सुरुवातीपेक्षा मी ज्या गावामध्ये घडलो, मी ज्या शाळेत शिकलो त्याविषयी मला सांगायला विशेष आवडेल. निफाड या न्यायमूर्ती रानडेंच्या गावामध्ये माझं संपूर्ण आयुष्य म्हणजे नोकरीच्या अगोदरचं आयुष्य तिथं गेलं आणि वैणते विद्यालय ही माझी एक प्रयोगशील शाळा, तिथे मी शिकलो आणि मला सांगायला काही वाटत नाही की मी एक शाळेतला सामान्य विद्यार्थी होतो. जे हुशार मुलं असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा नावलौकिक असतो अशापैकी मी अजिबात नव्हतो. माझं नाव देखील मला व्यवस्थित सांगता येत नसे आणि 10वीपर्यंत मी बऱ्यापैकी असा दबून किंवा एक न्यूनगंड माझ्या मनामध्ये होता. परंतु मानकेश्वर वाचनालय, ज्याला 100 वर्षांची परंपरा आहे, त्या वाचनालयात मात्र मी नियमित वाचायला जात असे आणि माझी आई एक वाचिका असल्यामुळे तिचे पुस्तकं बदलणं, वाचनालयात जाऊन तिथं चांदोबासारखं किंवा बालसाहित्य जे परी, राक्षस किंवा अगदी फास्टर फेनी वगैरे अशी काही पुस्तकं मी तिथे वाचली आणि मला वाचनाचा एक नाद किंवा गोडी लागली असं सांगता येईल. आणि बाजूला जे प्रौढांचं एक विभाग होता तिथे जाऊन मी अगदी रसरंग, मायापुरी हे मला आवडणारे जे विषय, क्रीडांगण वगैरे तेही वाचत असे आणि ती वाचनाची आवड वाढत गेली. परंतु मला काही लिहिता, बोलता आणि वाचता व्यवस्थित येत नव्हतं असं मला वाटायचं. एक न्यूनगंड माझ्या मनामध्ये होता. परंतु 10वी पास झाल्यानंतर जेव्हा मी 11वीला गेलो आणि थोडंसं विस्ताराने सांगतोय पण मला हे सांगणं फार महत्त्वाचं वाटतं की 11वीला गेल्यानंतर अर्थशास्त्र हा विषय मला 10वीपर्यंत नव्हता आणि ते ट्युटोरियल म्हणतात 20 मार्काचं, तसं एक ट्युटोरियल झालं आणि 2-4 दिवस झाले सरांनी ते पेपर तपासले असावेत. तर सरांनी असं, त्यांचं नाव प्राध्यापक KM खैरनार सर, त्यांना मी नमस्कार करतो या निमित्ताने. तर त्यांनी मला वर्गात सांगितलं की हा 22 नंबरचा विद्यार्थी कोण आहे, त्यांनी मला येऊन भेटा म्हणे. तर मला भीती वाटली की आपण पेपर लिखाणात काहीतरी चूक केली असावी, कारण यापूर्वी मला जे अनुभव होते ते काही चांगले मार्क्स पडण्याचे, कौतुक होण्याचे नव्हते. त्यामुळे मी धास्तावलेला होतो. मी सरांना जेव्हा भेटलो आणि स्वतः सुरुवात केली की सर, मला 10वीपर्यंत अर्थशास्त्र विषय नव्हता आणि मी काही चूक केली असेल तर मला क्षमा करा. तर ते म्हणाले, अरे किती बोलतो म्हणे, तर तुला मला हे सांगायचं आहे की तू पेपर कसा लिहिला यापेक्षा मला तुझ्यामध्ये एक लेखक आणि कवी असल्याचा एक साक्षात्कार झालेला आहे म्हणे. तर मी म्हटलं सर
माझी चेष्टा करतायत का, मला हसतायत का तुम्ही? ते म्हणाले नाही अरे तू उत्तम वाचतोय असं मला जाणवलं, आणि तू कविता लिहू शकतो, तू कथा लिहू शकतो असं मला जाणवलं, म्हणून मी तुला कौतुक करण्यासाठी इथे बोलावलं. हो. तर त्यांच्या या अभिप्रायाने मी खरोखर खूप सुखावून गेलो. मग सरांना सांगितलं की सर तुम्ही कुठे राहतात, तिथे एखाद्या वेळी मी आलं तर चालेल का? ते म्हणे तुझं केव्हाही स्वागत आहे, तू येऊ शकतो माझ्याकडे. आणि मग सरांकडे माझं येणं जाणं वाढलं, आणि त्यानंतर त्यांनी काही चांगली पुस्तकं, चांगले काव्यसंग्रह किंवा जे लेखनाचे वेगवेगळे जे साहित्य प्रकार असतात त्याच्याशी सरांनी मला परिचित केलं. आणि मला वाटतं की प्राध्यापक के.एम. खैरनार सर, ज्यांचा विषय अर्थशास्त्र होता, आणि तो जो अभिप्राय होता सरांचा तो माझ्या लेखनासाठी अतिशय उपयोगी पडला. आणि मला सांगायला आवडेल की ज्या 10वीपर्यंत मला माझं नाव सांगता येत नव्हतं किंवा माझं नाव कुठे आलेलं नव्हतं, तर महाविद्यालयातली 5ही वर्ष ते जे शोकेस असतात की जिथे तुमचे जे काही कॉलेजच्या मुलांचे नंबर आलेले असतात, त्यांचं काही विविध क्षेत्रात काही कामगिरी झालेली असते, तर माझं साहित्य क्षेत्रातलं जे काही काम चाललेलं होतं त्यासाठीची अभिनंदनाची 5ही वर्ष माझं नाव त्या शोकेसमध्ये लावलेलं मी पाहिलं. आणि मला वाटतं की लेखनाची सुरुवात या सगळ्या वातावरणामुळे झाली असं मला वाटतं. तुम्हाला आलेला तिथला पहिला अनुभव कसा होता? पहिला अनुभव म्हणजे मी पहिल्यानं मला सांगायला आवडेल की मी माझी स्वतःची कविता नाही सादर केली, तर माझ्या वडिलांनी काही कविता लिहून ठेवल्या होत्या, आणि त्यामध्ये महात्मा फुलेंची जी कविता होती ती मी वडिलांना म्हटलं की काव्य वाचन स्पर्धा आहे, काव्य लेखन नाही आहे, तर मी ही वाचली तर चालेल का, किंवा ही कविता विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत जायला हवी. तर ते म्हणाले की तुझ्या शिक्षकांना विचार आणि कर सादर. त्या पद्धतीने मी पहिल्यानं महात्मा फुलेंवरची कविता सादर केली, आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या कवितेला पुरस्कारही मिळाला. आणि मला वाटतं की लेखनाच्या प्रवासासाठी या गोष्टी आवश्यक असतात, आणि मग माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला. मग सांगता येईल. सरांनी तुम्हाला प्रोत्साहित केले, तुमचे अनेक पुस्तके वाचून झाले, तर मग तुमचे आदर्श कोण आहेत लेखनातील? काय होतं की ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की मी अगदी सटर असं साहित्य वाचत होतो, मग सरांनी सांगितलं की जर तुला उत्तम लेखक कवी व्हायचं असेल किंवा एक चांगला वाचक म्हणून तुला काही आनंद घ्यायचा असेल, तर हे बाकीच्या कथा कविता वगैरे थोड्याशा कमी कर, त्या वाचू नको असं मी म्हणत नाही. बाबा कदम किंवा अर्नाळकर, काशीकर यांनी वाचक घडवले, परंतु त्याच्या पुढे तुला जायचं असेल तर तुला काहीतरी सकस वाचावं लागेल. तर मी म्हटलं सकस म्हणजे नेमकं काय? तर त्यांनी सांगितलं की आत्मचरित्रांचा एक विभाग असतो, आणि तो जर तू वाचला तर छान होईल, आणि त्यानंतर तुला एक लय सापडेल असं मला वाटतं. तर मला वाटतं की त्यांनी पहिलं पुस्तक कोसला दिलं होतं, डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांचं, आणि ते पुस्तक मी वाचलं, आणि मला असं वाटलं की अरे काहीतरी अवघड कार्यक्रम आहे, मी वाचतोय त्यापेक्षा जरा वेगळं आहे. मी सरांना 2-4 दिवसात ते परत नेऊन दिलं की सर मला नाही आवडलं. ते म्हणाले चांगली पुस्तकं ही बैठक मारून वाचायची असतात, तू कंटाळा करू नको, तुला हे पुस्तक आवडेल, नक्की आवडेल. आणि मग मी कोसला पुन्हा वाचलं, मला खूप आवडलं, आणि मला वाटतं की माझ्या एकूणच आयुष्यावर, लेखनावर या पुस्तकाचा डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि मला वाटतं की खैरनार सरांनी जर ते पुस्तक दिलं नसतं तर एका अभिजात साहित्याला मी मुकलो असतो असं मला वाटतं. तर असा तुमचा लेखनाचा हा प्रवास सुरू झाला. मग आजपर्यंत तुमची 11 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तर पहिलं पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तर त्याचा आनंद काय होता? तर मी हळूहळू कविता महाविद्यालयात लिहायला लागलो, आणि मग माझ्या बरोबरच्या मित्रांना मी ऐकवत असे, आणि विनोदाचा थोडासा भाग त्याच्यात सोडला तर एक सुभाष हिरे म्हणून माझा एक वर्गमित्र होता, त्याला मी नेहमी कविता ऐकवत असे. आणि पूर्ण 5 वर्षामध्ये माझ्यावरती कॉलेजमध्ये एकच फिशपॉन्ड पडला, आणि तो या कवितेहून पडला. आणि खरं तर मी कविता लिहायचं बंद करायला पाहिजे होतं, असा तो फिशपॉन्ड होता. तो फिशपॉन्ड असा होता की मला रात्री झोपेची कोणतीही आराधना करावी लागत नाही, तर मी विवेक उगलमुगलेच्या कविता ऐकलेल्या असतात. तर मला खरं तर वाईट वाटलं, पण मी असा विचार केला की अरे आपण जर चांगली कविता लिहिली तर कदाचित आपण याच्यामध्ये एक चांगलं नाव कमवू शकतो, किंवा एक कवी म्हणून आपली थोडासा परिचय या महाविद्यालयात होतो आहे तो आणखी वाढवता येईल. आपण त्याच्यामध्ये आणखी अभ्यास केला पाहिजे, आणखी काही साधना केली पाहिजे. तर मला वाटतं की
कविता हा प्रांत मला फार जवळचा वाटला आणि महाविद्यालयामध्ये डॉक्टर PS पवार माझे प्राचार्य होते. तर रारम बोराडे सर आले होते किंवा कविवर्य मंगेश पाडवकर सर आले. तर त्यावेळेस त्यांनी हा माझ्या महाविद्यालयातला एकमेव कवी अशी ओळख त्या पाहुण्यांना करून दिलेली होती. तर मला वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की तुम्ही एक लेखक कवी म्हणून कुठेतरी सुरुवात केलेली असते. तुम्ही पहिला प्रश्न जो विचारला होता अगोदरचा तो माझ्याकडून नजर चुकीने राहिला. तो प्रश्न असा होता की पहिलं पुस्तक कोणतं. तर पहिलं पुस्तक दिवाण्या आणि तोड्या. आमची शेती होती, त्याच्यामध्ये ही दिवाण्या तोड्या नावाची बैलजोडी होती आणि महाराष्ट्रामध्ये एखाद्या बैलांच्या नावाने यापूर्वी संग्रह आलेला नाही असं मला स्वतःला वाटत होतं. आणि ती बैलं अतिशय सुंदर, देखणी, कष्टाळू अशी बैलं होती की आमची बैलगाडी जेव्हा लासलगाव रस्त्याला, निफाड रस्त्याला बाजारहाट करण्यासाठी किंवा काही कामासाठी जायची तेव्हा लोक एखाद्या नंदी बैलाकडे पाहावं असं या बैलजोडीकडे पाहायचे आणि आम्ही सगळे कुटुंब त्यांच्याविषयी अतिशय कृतज्ञ होतो. म्हणून मी माझ्या या पहिल्या संग्रहाला दिवाण्या आणि तोड्या या घरच्या बैलजोडीचं नाव दिलेलं होतं. आणि मग या पुस्तक प्रकाशनासाठी, काव्यसंग्रह प्रकाशनासाठी माझे आवडते लेखक डॉक्टर आनंद यादव सर, मी यांच्याकडे गेलो होतो की सर तुम्ही माझे आवडते लेखक आहात आणि मी झोंबीची पारायणं केलेली आहेत, तुमची नांगरणी, घरभिंती, गोतावळा ही सगळी पुस्तकं खूप मन लावून वाचली आहे. तर तुम्ही या प्रकाशनासाठी यावं अशी माझी इच्छा आहे. तर सरांनी काहीतरी तब्येतीची अडचण सांगितली, काही कागदपत्रंही मला तशी दाखवली आणि ते मेडिकल रिपोर्ट्स पाहिल्यानंतर सरांना आपण प्रवास करून काही त्रास द्यावा असं मला वाटलं नाही. मग दुसरे माझे आवडते लेखक राजन खान, जे आता राजन अपरंपार नावाने लिहितात, त्यांना मी गळ घातली आणि ते मोठ्या उत्साहाने इथे आले आणि त्यांच्या शुभ हस्ते दिवाण्या आणि तोड्या या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. तुम्ही अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या, तर यापैकी तुमचे आवडलेले पुस्तक कोणते की ज्याला प्रस्तावना लिहिताना तुम्हाला आनंद झाला? खरं तर प्रस्तावना आपण एखाद्या पुस्तकाला लिहू असं मला कधी स्वप्नातही वाटलं नाही. मी जी पुस्तकं वाचलेली होती किंवा वाचनालयामध्ये पुस्तकं चाळत असताना, पाहत असताना या पुस्तकाला प्रस्तावना कोणाची आहे आणि त्याच्यावरती ते पुस्तक वाचायचं की नाही असंही मी अनेकदा ठरवत असे. आणि जेव्हा मला पहिल्यानं विचारण्यात आलं की तुम्ही पुस्तकाला प्रस्तावना लिहायची, तर मी तर नम्र नकार दिला की असं काही प्रस्तावना वगैरे मी लिहिणार नाही, मला अजून तेवढा अधिकार आलेला नाही आहे. परंतु आपले जवळचे काही मित्र सुहृद असतात की त्यांना वाटतं की हा बऱ्यापैकी लिहितो आहे आणि मग त्यातून माझा लेखनाचा म्हणजे प्रस्तावना लेखनाचा प्रवास सुरू झाला. तर पहिले प्रस्तावना एका डॉक्टरांना दिली. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर प्रस्तावना नाही लिहिली तर मी पुस्तकही करणार नाही. तर मग मात्र मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. मी त्यांच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर मग अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहित असताना मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी ग्रामीण साहित्यामध्ये ज्यांचा अतिशय आदराने उल्लेख केला जातो किंवा मोठा नावलौकिक आहे असे आदरणीय विजयकुमार मिटे साहेब, यांना मी एक विषय सुचवला होता त्यांच्या कादवा शिवार दिवाळी अंकासाठी की तुम्ही गावाकडचे आयडॉल लिहा. जसे खरेखुरे आयडॉल आहेत तसे गावाकडचे आयडॉल आहेत की छोट्या छोट्या पातळीवर लोक प्रयत्न करत असतात, लढत असतात. त्यांनी अनेक अशी व्यक्तिचित्र छोटी लिहिली आणि त्यांची 2 पुस्तकं त्याची आलेली होती आणि त्यांनी सांगितलं की हा जर विचार तुमचा आहे, हा थॉट तुमचा आहे, तर तुम्ही याला प्रस्तावना लिहा. तर मी यापूर्वी ज्या लोकांना प्रस्तावना दिल्या होत्या ते साहित्यामध्ये तसे नवे किंवा नवोदित असे कवी लेखक होते. परंतु आदरणीय हे दादासाहेब मिठे यांनी जेव्हा मला प्रस्तावनेसाठी शब्द टाकला तर मी त्या 2-3 दिवस झोपू शकलो नाही. अगदी खरं सांगायचं तर की प्रस्तावना काय लिहायची आहे आणि आपल्यापेक्षा सर्वार्थाने मोठा असा लेखक आहे. परंतु मी विचार केला की हा आपला सन्मान आहे वेगळ्या अर्थाने. आणि मग मी प्रस्तावना संकोचत वगैरे अशी लिहिली. विशेष म्हणजे त्यांना ती आवडली, त्यांनी ती प्रसिद्ध केली आणि मला वाटलं की चला एकदाच आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे. ते पुस्तक प्रकाशित झालं, त्याचा एक मोठा प्रकाशन सोहळा झाला
आणि मी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली या एका कारणाने मी अतिशय लाजून संकोचून गेलेलो त्या कार्यक्रमामध्ये, किंवा त्या पुस्तकाकडेही मला बघवायचं नाही की एका मोठ्या लेखकाला आपण काय प्रस्तावना देतो आहे असं. परंतु दादांनी सांगितलं की ह्या गोष्टी आता तुमच्या सुरू राहतील, आणि मला वाटतं की दादांनी या पद्धतीने मला एक संधी दिली आणि एक वेगळ्या प्रकारचा सन्मान माझा या निमित्ताने झाला. पण त्याहीपेक्षा पुढे जेव्हा मिठे साहेबांची या लेखनावर एक घट्ट पकड झाली किंवा त्यांचं कादवा शिवारच्या माध्यमातून खूप मोठं नाव झालं, एक ग्रामीण कथालेखक साहित्यिक म्हणून ते नावारूपास आले, त्यानंतर जे चांदणभूल नावाचं जे पुस्तक आलं ललित लेख संग्रह, त्याला त्यांनी जेव्हा प्रस्तावना मागितली तर मी विचार केला की हा फक्त योगायोग नव्हता, तर आपल्याला पुन्हा जर विचारण्यात आलेलं आहे तर नक्की काहीतरी आहे. त्यांना मी म्हणालो की पुस्तक खूप चांगलं आहे, तुम्ही एखाद्या नामांकित साहित्यिकाची प्रस्तावना घ्या. ते म्हणाले नाही, याची प्रस्तावना तर तुम्हीच लिहायची आहे. पुन्हा मी ते पुस्तक पुन्हा नव्याने वाचलं, त्याची प्रस्तावना लिहिली आणि मला सांगायला आनंद वाटतो की चांदणभूल जे एका विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लागलं, किंवा आता गावकवेत घेताना त्यांचं नवे पुस्तकाला मी प्रस्तावना दिलेली नाही आहे, परंतु त्याही पुस्तकाला मी एक छोटासा निमित्त झालो असं त्यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलेलं आहे. तर मला वाटतं की ही माझी मराठीतली आवडती पुस्तकं आहेत असं मला स्वतःला वाटतं, आणि चांदणभूल हे मी प्रस्तावना लिहिलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे असं माझं मत आहे. बरोबर. तुम्ही लिखाण देखील करतात, वाचन देखील करतात, तर मग सूत्रसंचालन हा जो भाग आहे हो, तर याची सुरुवात कशी झाली आणि त्यामध्ये जे अनुभव आले तुम्हाला सूत्रसंचालन करताना, तर काही असे अनुभव शेअर करा. आता सूत्रसंचालन मी कधी करू शकेल असंही मला खरोखर वाटलं नाही, परंतु नाशिकमध्ये आल्यानंतर टिळक वाचनालय जे आहे तर त्यांची एक काव्य स्पर्धा होती, अप्रकाशित काव्यसंग्रहाला पुरस्कार. तर तो पुरस्कार काही मला मिळाला नाही, परंतु हेमराज बागुल जे आता मागे मुख्यमंत्र्यांचे PA होते, सचिव होते, ते आणि मी असं दोघं जण दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होतो. आणि त्या वाचनालयाचे जे फ्रान्सिस वाघमारे म्हणून सद्गृहस्थ आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दोघांनी मिळून या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करायचं आहे. तर आणि अरुण म्हात्रे मराठीतले नामांकित कवी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर मला प्रश्न पडला की आपण सूत्रसंचालन कुठे केलेलं नाही आहे, टी व्हीवर दिसणारा माणूस किंवा वेगवेगळ्या कवी संमेलनातून सगळ्यांना परिचित माणूस, त्यांच्यासमोर आपण काय सूत्रसंचालन करायचं. परंतु एक तयारी केली किंवा ती मनात होती की अनेक कवींचे काव्यसंग्रह माहीत होते, त्यातल्या काही ओळी पाठ होत्या, कवितेच्या अनुषंगाने वेगवेगळे संदर्भ ज्ञात होते. त्याचा एक कस त्या कवी संमेलनात लागला आणि कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सांगितलं की तू उत्तम सूत्रसंचालन केलं. तर मला वाटतं की तो पहिला अनुभव होता, परंतु खूप चांगला होता. आणि त्याच्यानंतर मग सावाना जे 180 वर्ष त्याला आता पूर्ण होत आहेत, त्याही वाचनालयाच्या साहित्यिक मेळाव्यातलं कवी संमेलनाचं सूत्रसंचालन मला करायला मिळालं. तर मला वाटतं की असे अनेक कार्यक्रम नंतर सातत्याने मिळत गेले. तर सूत्रसंचालनाच्या विषयी जे चांगले अनुभव आहेत तर ते अनेक आहेत. मला वाटतं की त्यांनी खऱ्या अर्थाने मला नावलौकिक मिळवून दिला असंही मला वाटतं. एक अनुभव अतिशय सुंदर होता. आमची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी जी बँक आहे, 100 वर्षांची बँक आहे, आणि त्या एका कार्यक्रमाला सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आलेले होते आणि त्यांचा एक 3-4 पानांचा बायोडेटाही माझ्याकडे होता. परंतु तो बायोडेटा वाचण्याच्या अगोदर मी उपस्थित ते 1,500-2 हजार लोक आलेले होते कालिदासमध्ये, आणि त्यांना सांगितलं की आदरणीय निकम साहेबांचा जन्म, त्यांचं शिक्षण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी लढवलेल्या केसेस याबद्दल मी सांगेन. परंतु एक अनुभव फक्त त्या ठिकाणी मी सांगितला होता की 26/11ला जी घटना घडली आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी आपल्या मुंबईवर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अनेकांचा बळी गेला. आपण कितीही सहिष्णू असलो, शांततामय मार्गाने जाणारे असलो, तरीही एक मराठी मन म्हणून आपल्याला चीड आलेली होती
आणि त्या कसावला ज्यांनी आपली हजारो माणसं मारलेली होती त्याला एक शिक्षा करावी म्हणून उज्ज्वल निकम साहेबांनी सगळा अभ्यास आणि अनुभव पणाला लावला, त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवलं. परंतु मला असं वाटतं की मराठी मनांच्या वतीने त्या अतिरेक्याच्या सनसनीत कानशिलात लगवण्याचं काम ज्या मराठी माणसाने केलं त्यांचं नाव ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. असा जेव्हा परिचय मी उज्ज्वल निकम साहेबांचा करून दिला त्यावेळेस तेही मला खुश झालेले दिसले आणि त्यांनी आनंदाने त्यांचा एक हात असा उंचावला आणि मला जी दाद दिली. तर मला वाटतं की वेगळा काही पुरस्कार आपल्याला नको असतो, एक वेगळं समाधान या ओळखीने मला मिळालं असं सांगता येईल. दुसरा एक अनुभव असा आहे, मोरवाडीला एक कार्यक्रम होता आणि त्यांनी सांगितलं की तुला सूत्रसंचालन करायचं आहे, वडिलांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मी त्यांना सांगितलं की मी ज्या शासकीय सेवेत आहे तिथे दर महिन्याला काही अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात आणि मला त्यांच्या कार्यक्रमाला जावं लागतं, त्याच्यामुळे वेगळी काही तयारी करायची गरज नाही, कोण आहे सांगा. तर त्यांनी सांगितलं आपले पाहुणे आहेत इंदोरीकर महाराज, हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज. तर मी म्हटलं आहोत ते काहीतरी मला बोलून बसतील, मी नाही येत. नाही म्हणाले ते नंतर आहे, तू अगोदर तुझं बोलून कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्या हस्ते फक्त वडिलांचा सत्कार आहे आणि मग तू खाली बसून कीर्तन ऐकायचं, चालेल. त्यावेळेला इंदोरीकर महाराजांना यायला उशीर झाला आणि समोर हजारोची पब्लिक, जी मला सवय नव्हती इतक्या लोकांसमोर बोलण्याची, आणि मी काहीतरी किस्से सांगतोय, कविता सांगतोय किंवा भक्तीच्या अनुषंगाने सगळा हा संत परंपरेचा सगळा वारसा सांगतोय. माझं भांडवल संपत असतानाच इंदोरीकर महाराज आले आणि मी स्टेजवर उभा. तर बाबाजी आल्यानंतर मी खाली येणं अपेक्षित होतं, तर त्यांनी असं लांबून सांगितलं की 2 मिनटात तुझं बोलणं आटोप. म्हटलं बरं 2 मिनटात आटोपतो. मग मी एक कविता तिथे कवितेच्या तुकडे तिथे सादर केले की सारा अंधारचं प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावेत पंचप्राण. की आपली जी महाराष्ट्राची संत परंपरा आहे त्याच्यामध्ये संत तुकोबाराय असतील, गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, की समाजाला शहाणं करण्याचं काम ज्या संतांनी केलं ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज करतायत. मी त्यांना नम्र वंदन करून या गादीवर बोलावतो. आपल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं इथे स्वागत करावं. ते वरती आले आणि मी खाली जायला लागलो. ते म्हणाले माझ्या पायाजवळ बसून ऐक, इथंच बस म्हणे. मग त्यांच्या पायाजवळ बसून मी ते संपूर्ण कीर्तन ऐकलं. मला वाटतं की सूत्रसंचालनातला एक वेगळा अनुभव मला या निमित्ताने मिळाला. सध्या साहित्य क्षेत्रामधली जी मंडळी आहेत आणि वाचक मंडळी देखील आहेत, ते म्हणतात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. तरी याबद्दल तुमचे काय मत आहे? आता नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालय नाशिक ही संस्था आहे, जिथे लाखो पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांचं सार्वजनिक वाचनालय आहे, डॉक्टर सुधीर फडके वाचनालय आहे, किंवा आदरणीय मिठे साहेबांच्या नावाने असलेलं पालखेड बंधारा वाचनालय आहे. तर ह्या सगळ्या ग्रंथालयांची पुस्तकं, त्यांचं वाचक, त्यांच्याकडे चाललेले उपक्रम मी जवळून पाहिलेले आहेत. तिथे मी कामही करतो आहे. तर मला असं वाटतं की वाचकांची संख्या घटली आहे, हा जो तुमचं काय म्हणणं आहे ते मला मान्य आहे. परंतु जे वाचक आहेत ते वाचतायत, त्याचा आस्वाद घेत आहेत. फक्त होतंय काय की या सगळ्या समाज माध्यमांमुळे वाचन या विषयाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पोटा पाण्याचा प्रश्न इतका महत्त्वाचा झालेला आहे, म्हणजे लिहिण्यापेक्षा जगणं इतकं महत्त्वाचं झालेलं आहे की काहीसं जे अभिजात पुस्तकांचं वाचन, अवांतर वाचन हा विषय काहीसा मागे पडलेला आहे, हे मी जरूर मान्य करेल. परंतु ह्या वाचनाचं माध्यम जे आहे ना ते बदललं आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडिया की नेटवर ही पिढी वाचते आहे, ई बुक्स वाचतात किंवा त्या नेटवरती अनेक प्रकारची पुस्तकं डाउनलोड करून ते वाचण्याचं काम सुरू झालेलं आहे. किंवा एखादी शॉर्ट फिल्म बघितली तर पूर्ण एक त्यामधून संदेश दिला जातो. पुस्तकात वाचल्याचा आनंद त्यातून मिळतो. फक्त मला वाटतं की वाचनाचं स्वरूप बदललंय असं मला वाटतं. पण लोक वाचतायत, विद्यार्थी वाचतायत असं मला आनंदाने सांगता येईल. तर मग आता सध्याच्या वातावरणाबद्दल आपण बोलतोच आहे, तर सध्याचं जे साहित्यातलं वातावरण आहे ते तुम्हाला भावते की वैतागवते? आता सध्याचं जे वातावरण आहे ना ते कन्फ्यूज करणारं आहे, अस्वस्थ करणारं आहे. आणि
काय होतं आहे माहिती आहे का, की मला वाटतं की मी लहान होतो किंवा माझ्या अगोदर जे लोक लिहित होते त्यांच्याबद्दल समाजामध्ये एक प्रकारचा आदर, अभिमान किंवा एक त्यांनी दिलेले संस्कार किंवा ह्या लेखकाने लिहिलेलं साहित्य हे चांगलंच असेल, एक वेगळ्या प्रकारची अनुभूती देणारं असेल, अशा प्रकारची एक परंपरा मराठी साहित्यामध्ये होती. आता दुर्गा भागवतांचं नाव मी घेतो की म्हणजे हुकुमशहा लोक यांना घाबरत असत, इतकी ताकद यांच्या शब्दामध्ये होती. किंवा वसंत बापट आहेत किंवा कुसुमाग्रज आहेत. तर मला काय वाटतं माहिती आहे का, सारस्वताची ही ताकद होती की ह्या लोकांपुढे हे जे तथाकथित जी काही मोठी माणसं होती ती त्यांचा शब्द प्रमाण मानत असे, किंवा गदी माडगुळकर सारखा एक कवी, गीत रामायण लिहिणारा माणूस आपल्या मंडळात असावा असं यशवंतराव चव्हाण साहेबांना वाटायचं. तर ती परंपरा आता कुठेतरी खंडित होते आहे. काहीतरी एक वेगळं लांगुल चालन करण्याचं वातावरण मराठी साहित्यात निर्माण झालेलं आहे. अनेक सामान्य सुमार पुस्तकांना महत्त्वाचे पुरस्कार मिळत आहेत आणि नको ते लोक पुढे पुढे येत आहेत, असं एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे नवीन जो वाचक आहे की ज्याला चांगलं काही वाचायचं आहे तो सहज असा विचार करतो, अरे ह्या पुस्तकाला 15 पुरस्कार मिळाले, हे पुस्तक वाचू. ते पुस्तक तसं नसतं. मग याचं पुरस्कार कोणाला मिळावेत हे त्या समितीवर अवलंबून असतं. परंतु मला वाटतं की चांगली जी पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं मध्यंतरी अंतर्नाद या मासिकाने एक प्रयोग केला होता की मराठी प्रकाशन विश्वाला 200 वर्ष पूर्ण झाले. तर त्यातले 2000 पुस्तकं, 1000 पुस्तकं, 1000 पुस्तकं, 500 पुस्तकं, त्यानंतर 50 पुस्तकं आणि 20 पुस्तकं. त्या 20 पुस्तकामध्ये काव्यसंग्रह फक्त 2 होते. एक विशाखा होता कुसुमाग्रजांचा आणि दासू वैद्यांचं तुर्तास नावाचं पुस्तक होतं. हे दोन्ही पुस्तकं आपण वाचली असतील. पण मला वाटतं की हा जो एक वाचकांचा खरा कौल आहे तर त्याच्यामध्ये तुमची पुस्तकं का नाही आहेत असं प्रत्येकाने माझ्यासहित सर्वांनी प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून आत्ताचं जे वातावरण आहे ते निराश करणारं नसलं तरी अस्वस्थ करणारं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सध्या माध्यमं जरी बदलली असली वाचनाची तरी आमच्यासारखी जी तरुण पिढी आहे ती वाचते आहे. तर त्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की काय वाचले पाहिजे? तर काय होतं माहिती आहे का की रसरंग नावाच्या मासिकाचा मी उल्लेख केला. तर त्यावेळेस माधव मनोहर नावाचे एक समीक्षक होते आणि ते त्या नाटकांची समीक्षा करायचे. मी ते वाचायचो की अरे कोणत्याही लेखकावर, एका चांगल्या नाटककारावर किंवा एखाद्या चांगल्या प्रयोगाबद्दल पण हा माणूस असं तिरकसपणे लिहितो किंवा उणिवा दाखवतो. पुढे मी राग जाधव सरांची काही समीक्षा वाचली किंवा अलीकडच्या काळातल्या श्रीधर तिळवेंची समीक्षा वाचली. तर मला असं वाटतं की आता सतीश काळसेकर सर कालच गेले, मी त्यांना या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. अतिशय सुंदर असं वाचणारा हा कवी होता आणि माणूस म्हणूनही त्यांचं स्थान अतिशय वरचं होतं. तर वाचणाऱ्याची रोजनिशी नावाचं पुस्तक आहे त्यांचं, की अनेक पुस्तकांचा संदर्भ म्हणजे भटकंती केली ह्या माणसाने, अनेक माणसांना भेटला. परंतु सर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत असत आणि त्या पुस्तकाचा एक छोटासा परिचय त्यांच्या त्या पुस्तकात आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या पुस्तकाला साहित्य अकादमी मिळालेलं आहे, म्हणजे रोजनिशी असून बरं का. पण त्याच्यामध्ये जी चांगली पुस्तकं आहेत तर मला वाटतं की अशा प्रकारची पुस्तकं आपण शोधून वाचली पाहिजेत. की अनिल अवचट असतील किंवा अभयभंग असतील, हे लोक बोलण्याच्या ओघामध्ये चांगल्या पुस्तकांचा संदर्भ देत असतात. त्यावेळेस आपण जर बारकाईने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं किंवा चंद्रकांत महामिनेंसारखा एक म्हणजे साहित्यिकांचा बाप माणूस आमच्याकडे आहे, तर ते चांगल्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल अखंडपणे बोलत असतात. तर आपण त्यांना नमस्कार करताना ही कोणती पुस्तकं आहेत की जी आपण मिळून वाचली पाहिजेत. म्हणजे अगदी अण्णाभाऊ साठेंपासून तर अगदी अलीकडच्या केशव सखाराम देशमुखांच्यापर्यंतची सगळी चांगली पुस्तकं आपण शोधून वाचली पाहिजे असं मला वाटतं. तर एखादा लेखक जेव्हा लिहितो तर एक चांगली मानसिकता असावी लागते लिहिण्यासाठी. तर त्यासाठी आपल्या कुटुंबातील वातावरण कसे आहे, तर तुम्हाला ते सपोर्ट करतात का? कसं असतं माहिती आहे का की लेखक काही आपला धंदा किंवा व्यवसाय नाही आहे, ती आपली आवड किंवा छंद आहे.
तर घरातल्या माणसांचे जे काही रोजचे व्यवहार आहेत हो ते सगळे पूर्ण करून पोटापाण्याचा उद्योग करून आपण जर आपला एक सकाळचा पहाटेचा वेळ किंवा रात्रीचा वेळ किंवा सुट्टीचा दिवस असा जर निवडला तर घरातल्या माणसांनाही त्याची अडचण होत नाही, आपलंही लिखाण होतं. हा. आपली जी अभिव्यक्ती म्हणतो ना तर ती जर आपण घरच्यांच्या हक्कावर त्यांच्या जे काही भावभावना असतील त्याच्यावर ती अतिक्रमण न करता जर केली तर मला वाटतं घरच्यांचा सपोर्ट मिळतो. आणि सांगायला आवडेल की मला जेव्हा जेव्हा मानधन मिळालं तर घरच्या मंडळींना आनंद झाला की अरे याला पैसे मिळतात आहेत, ते मान विथ धन मिळालं तर त्यांनाही आनंद वाटतो. म्हणून घरच्यांचा सपोर्ट आहे असं म्हणता येईल. बरोबर. तो कशामुळे आहे ते तुम्ही समजून घ्या. हो, तर आतापर्यंत 11 पुस्तके लिहून झाली, भरपूर लिखाण झाले आहे. तर हे जे लिखाण झाले यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही नाही, मला काय वाटते माहिती आहे का की मी विचार केलेल्यापैकी फक्त हे 5-10% उतरलं आहे. हा. माझ्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे विषय होते, परंतु तुम्हाला मी सांगितलं की मी सूत्रसंचालन, वाचन, एक कौटुंबिक जबाबदाऱ्या, माझी नोकरी आणि एक अजागळपणा असतो माणसामध्ये, तो सगळा करत म्हणजे वडील मला 52 पत्त्यामधला जोकर म्हणायचे. तू कशाला लागतो, तुला तमाशाला लागतो, तुला सिनेमा लागतो, तुला नाटकही लागतो, तुला सगळं लागतं, मग तू कसं लिहिणार किंवा कसं एकाग्र होणार. तर मला वाटतं की त्याच्यामुळे माझं लेखन मागे पडलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये मला आणखी आणि सकस लिहायचं आहे हो. असा माझा निश्चय किंवा संकल्प आहे. तर कादंबरी लिखाण हा, असं भविष्यामध्ये करावे असं काही आहे? कादंबरीचा विषय दादांनी अनेक वेळा मला सांगितलं, ममिटे साहेबांनी, की तुम्ही कादंबरी लेखन केलं तर एक परिपूर्ण लेखक व्हाल. ही गोष्ट मलाही मान्य आहे. मी कादंबरीची काही जी आपण म्हणतो ना की टिपणं काढून ठेवावी तशी मी टिपणं काढून ठेवली. त्याच्यामध्ये एक मध्यमवर्गीय माणसाची असलेली घुसमट, मध्यमवर्गीय गोची, जसे श्यामची आई तशी मध्यमवर्गीय गोची नावाची एक कादंबरी माझ्या डोळ्यापुढे आहे. त्याची टिपणं माझी तयार आहेत. येत्या 2-3 वर्षामध्ये त्याच्यावर काम करण्याचं म्हणजे संभाव्य आहे. हो. तर माझ्यासारखे नवीन मुलं आणि नवोदित कवी लेखक हे तुमचा आदर्श घेत आहेत, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक एक गोष्ट अगदी नम्रपणे सांगतो की मी साहित्यातला कोणीही मोठा लेखक किंवा असं कोणी हस्ती नाही आहे. तर मीही तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे आणि मला या साहित्याचा विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल. तरीही एक मोठा भाऊ किंवा 2 पावसाळे जास्त खाल्लेला माणूस म्हणून एवढं सांगेल की पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की तुम्ही विनम्र राहायला हवं, तुम्ही सातत्याने वाचायला हवं. समोर जी माणसं दिसत आहेत, मोठी लहान, गरीब श्रीमंत, उच्च नीच, काय जी लोकांनी ठरवलेली, त्या सगळ्या माणसांविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे, समाजाविषयी प्रेम वाटलं पाहिजे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे हा सगळा भवताल किंवा वर्तमान आपल्याकडे येत असतो. त्याच्या कुठेतरी नोंदी तुम्ही तुमच्या अंतर्मनात करून ठेवा, लिखाणासाठी त्या उपयोगी पडतील. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही उत्तम लेखक झाला, नावाजलेले लेखक झाला, यापेक्षा तुम्ही उत्तम माणूस झाला तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मला वाटतं की तुम्हाला घरातून सन्मान मिळाला पाहिजे, तुमच्या गावातून मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही हे सगळं जे लौकिक अर्थाने यश आहे ते कॅश करायला काही हरकत नाही. फक्त एक चांगला माणूस होणं मला वाटतं की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती जर साध्य केली तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. त्या काही करायसाठी वेगळी साधना करायची गरज नाही. तर या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी मान सन्मान मिळाले, पुरस्कार देखील मिळाले. तर असा एखादा आनंदाचा क्षण सांगा की जो आठवल्यानंतर आजही तुम्ही आनंदित होतात. एक असा प्रसंग नाहीत, अनेक असे प्रसंग आहेत की ते आठवलं की असं वाटतं की आपण लिहित राहावं, वाचत राहावं, चांगलं काम करत राहावं. पहिला प्रसंग असा होता की दिवाणे आणि तोड्याला विठ्ठल वाघांच्या नावाचा तिफन पुरस्कार मिळाला. मी आणि किरण भावसार आणि रवींद्र मालुंजकर आम्ही 3 जण ते पुरस्कार घ्यायला गेलो होतो आणि नादो महानोर जे आमचे कवितेचे आदर्श आहेत त्यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार मला मिळाला आणि 1,500 लोक उभं राहून टाळ्या वाजवत आहेत. तर मला वाटतं की हे मी कधीच अपेक्षित केलेलं नव्हतं. मला तो एक प्रसंग आहे. दुसरा नारायण सुर्वे कवितेतलं एक विद्यापीठ त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळणं हाही मला वाटतं एक चांगला प्रसंग होता. आणखी माझा मुलगा प्रसन्न तो एक बालवाडीत जायचा आणि त्यांना कदाचित तिकडून माहीत असावं किंवा पेपरमध्ये त्यांनी माझं नाव वाचलं असेल. पुढे प्रसन्न जेव्हा नोकरीला लागला म्हणजे तो 25-30 वर्षांचा झाला
त्यानंतर त्या बाईंनी जे पुस्तक प्रकाशित केलं कवितेचं, त्यांच्या बाईंनी, तर त्यांनी सांगितलं की मला पुस्तक प्रकाशनासाठी विवेक उगलमुगले हवेत. हां. तर म्हटलं का बरं? म्हणे मला तुमचं लेखन आवडतं. तर मला वाटतं की किती चांगली गोष्ट आहे की 30 वर्ष एखादा माणूस आपल्या लक्षात ठेवतो. आणि त्यांनी माझी एक कविता गावकरीमध्ये आलेली ती त्यांच्या कात्रणवहीत चिकटवून ठेवलेली, ती मला दाखवली. तर मला वाटतं की हा खूप मोठा आनंदाचा भाग आहे. एखाद्या पुरस्कारापेक्षा, एखाद्या कौतुकापेक्षा हे जे समाधान आहे ते शब्दात येत आहे असं मला वाटतं. कवितेचा विषय निघालाच आहे, तर मी आत्ताच तुमच्या पुस्तकामधली ओनली फॉर चिल्ड्रन हां. या पुस्तकामधली समान संधी नावाची कविता वाचली. हां. तर त्या कवितेमध्ये असं होतं की शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, हो हो तर वर्षाचे दिवस 365 असतात, पण वर्गामध्ये एकच मॉनिटर हा पूर्ण 365 दिवस तर शाळा राहत नाही, पण जोपर्यंत शाळा आहे हो. तोपर्यंत तोच असतो. तर समान संधी या कवितेमध्ये तुम्ही असं सांगितलं आहे की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. बरोबर. नाही, हे का म्हणालो माहिती आहे का की 10वी पर्यंत मी कधी मॉनिटर नव्हतो. मी कधी विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं नाही, माझं कौतुक झालं नाही, किंवा गायनासाठी, खेळासाठी, वेगवेगळ्या काही स्पर्धांसाठी जी मुलं निवडायची तर आमचा काही विचारच व्हायचा नाही. ते माझं जे काही दुःख आहे ते मी त्या कवितेत मांडलेलं आहे की मला मॉनिटरही करा, सगळ्यांना करा, नसेल मला काही येत पण करा असं. आमच्या शाळेतले तर शिक्षक जो मस्तीखोर मुलगा होता त्यालाच मॉनिटर करायचे, तर मला एकदा संधी नाही, आमच्याकडे काय होतं माहिती आहे का, मी त्यात लिहिलंय की जे हुशार आहे, हो. जे घरची श्रीमंत आहेत, दिसायला चांगले आहेत आणि चुणचुणीत मुलं आहेत ती निवडली जायची. पण माझ्यासारखी जी बेंगळूर दिसणारी, सामान्य दिसणारी मुलं आहेत त्यांनी कुठे जायचं, हा माझा त्याच्यामध्ये सवाल होता. तर आपला ओनली फॉर चिल्ड्रन्स हा कविता संग्रह आला, तर यानंतरचा पुढचा कविता संग्रह किंवा कथा संग्रह येणार आहे का? तशी काही तयारी आहे का? कोरोनाच्या या जागतिक संकटानंतर मध्ये काही लेखन झालेलं आहे, किंवा यापूर्वी काही अप्रकाशित माझ्याकडे साहित्य आहे. त्यात एक प्रौढांचा एक कविता संग्रह तर मी करणार आहे. आणि माझं जे गाव आहे निफाड, तर निफाडच्या आठवणी मला लिहायच्या आहे. काही व्यक्तिचित्र लिहून ठेवली आहेत, त्याचंही पुस्तक घेत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे खूप सुंदर ललित लेख आहेत की जे प्रासंगिक प्रसिद्ध झाले आणि माझ्या शाळा महाविद्यालयांमध्ये, काही व्यक्तींच्या कार्यालयामध्ये वगैरे ते लागले. असं त्यांचे मला फोन किंवा अभिप्राय आले. तर त्या ललितचं एक पुस्तक करायचं आहे, जो विषय खूप मागे पडला आहे. तर दलितचं पुस्तक मला आता प्राधान्याने करायचं आहे. आणि तुम्हाला एक आठवण सांगतो की वयाच्या 24व्या वर्षी माझं आत्मचरित्र मी लिहिलं. ते आत्मचरित्र एका मित्राने हरवलं आणि मग अशी प्रतिक्रिया आली की हरवण्यासारखं असेल म्हणून ते हरवलं. पण मला वाटतं की आत्मचरित्र असा विषय नाही, पण आपण आजवर जे काही जगलो आणि जे लेखन केलं, जे आपण विशेषतः खूप चांगलं साहित्य वाचलं, तर याचा एक म्हणून धांडोळा आहे. खूप चांगली माणसं या प्रवासात भेटली, तर त्यांच्याविषयी या पुस्तकात जर आपल्याकडून लिहून झालं तर मला वाटतं की एक चांगलं एक दस्तऐवज तयार होईल. विशेषतः माझी शेती ज्या गावात होती, तर त्या गावातही आजही माझी पाळंमुळं आहेत. तर तो सगळा संदर्भ घेऊन मला एक माझं स्वतःचं आत्मकथन लिहायचं आहे. तोही विषय माझ्या मनात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त वेळ आता बालसाहित्याकडे मला द्यायचं आहे. की यापूर्वी हॅपी होम, दाट साईचे गाव, रोजनी शेखा चिमुरडीची, किंवा आता ओनली फॉर चिल्ड्रन असेल, किंवा प्रिय आईबाबांच्या शोधात, यापेक्षा वेगळं काहीतरी गद्य विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी लिहावं की जे आनंददायी असेल, मुलांच्या आवडीचं असेल, असा एक विषय डोक्यात घेऊन माझं लेखन सुरू आहे. तर सर, आपण चॅट विथ प्रतीक या शोच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आलात, मला फार आनंद झाला. आपला जो प्रवास आहे तो जाणून घेताना मला फार छान वाटले आणि मीही कुठेतरी प्रोत्साहित झालो की वाचन केले पाहिजे. वाचनाने आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि पुढील आयुष्यामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे त्यासाठी एक चांगले अनुभव जाणून घेता येतात मोठ्या मोठ्या व्यक्तींचे. तर आपला आदर्श मी समोर ठेवतो आणि असा निश्चय करतो की आपले पुस्तकं आणि इतर मोठ्या लेखकांचे पुस्तकं नक्की वाचेन. आणि इथेच थांबतो. आपण शोमध्ये आलात, आपले खूप खूप मनापासून आभार. प्रतीक, मीही मनापासून आभार व्यक्त करतो की मला अभिव्यक्त होण्याची संधी आपल्या चॅट विथ प्रतीकच्या माध्यमातून मिळाली. आणि मला वाटतं की समारोप करण्यापूर्वी मी एक सांगेन की खूप चांगली पुस्तकं मराठीमध्ये आहेत, आपण ती जरूर वाचावीत.
आणि चॅट विथ प्रतीक यामध्ये जे वेगवेगळे साहित्यिक येतात त्यांना तुम्ही जरूर ऐकावं अशी मी नम्र सूचना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.